नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. गड वाचवा, इतिहास जपा. पन्हाळगडावरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर. ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडावरील सादोबा तलाव परिसरात झालेल्या एका 3 मजली बांधकामामुळे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण तापलंय. या बांधकामावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. प्रशासनाला थेट इशारा दिलाय. पन्हाळगड हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा अविभाज्य भाग असल्यानं या प्रकरणाला आता मोठं वळण लागलंय. कोल्हापुरातील किल्ले पन्हाळगडावर सादोबा तलावाच्या शेजारी एक 3 मजली इमारत उभी राहिली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याचा दावा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलाय. पन्हाळा किल्ल्याच्या 4 दरवाजा प्रवेशद्वाराजवळ असलेला हा सादोबा तलाव ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच परिसरात हे बांधकाम झाल्यानं शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. या बांधकामाला परवानगी नेमकी कुणी दिली आणि ऐतिहासिक वारसा स्थळांच्या नियमांचं उल्लंघन कसं झालं याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली. विश्व हिंदू परिषद आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सादोबा तलाव परिसरातील ते 3 मजली बांधकाम तातडीनं हटवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. जर प्रशासनाने वेळेत हे अनधिकृत बांधकाम हटवलं नाही तर इतिहासाच्या रक्षणासाठी आणि गडकोट जपण्यासाठी शिवभक्त स्वतः मैदानात उतरतील असा स्पष्ट इशारा दीपक देसाई आणि कुंदन पाटील यांनी दिला. या आक्रमक भूमिकेमुळे पन्हाळगडावर खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सादोबा तलावाचा इतिहास सांगताना गजानन तोडकर यांनी काही महत्त्वाचे दाखले दिले. औरंगजेबाने जेव्हा पन्हाळगडाला वेढा घातला होता तेव्हा तयार करण्यात आलेल्या नकाशातही या सादोबा तलावाचा उल्लेख आढळतो. तलाव परिसरात असलेल्या शिलालेखांवरून या जागेचं ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट होतं. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पन्हाळगड किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची यादीत स्थान मिळालं. अशा जागतिक दर्जाच्या वारसा स्थळावर नियम डावलून बांधकाम झाल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या वादावर स्थानिक नगरसेवक शाबाज मुजावर आणि काही नागरिकांनी आपली बाजू मांडली. वारसा स्थळात नोंद झाल्यानंतरही किल्ल्यावर अनेक जुनी बांधकाम आहेत असं मत काहींनी व्यक्त केलं. दुसरीकडे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा केली. लवकरच सर्व संबंधित घटकांची बैठक घेऊन त्यावर कायदेशीर तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलं. आता प्रशासन या 3 मजली इमारतींवर नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.